तुम्ही पाहतात नॅशनल आवाज. नॅशनल आवाज मध्ये आपलं स्वागत. वेलाणे गावात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती. आम्ही आपल्याला सांगू इच्छितो की धुळे तालुक्यातील वेलाणे ग्रामपंचायत निवडणुकीत श्री चांगदेव परिवर्तन पॅनलने प्रचाराची आघाडी घेतली आहे. आज दिनांक 11/1/2021 रोजी सकाळी 9 वाजता श्री चांगदेव परिवर्तन पॅनल कडून रॅली काढून चांगलेच वातावरण तयार केले आहे. या संपूर्ण रॅलीत महिलांची 70% उपस्थिती दिसली. यावरून असे दिसते की श्री वेलाणे गावाच्या नागरिकांनी श्री चांगदेव परिवर्तन पॅनलला 1 नंबरची पसंती दिली आहे. सांगितलं जात आहे की 99% विजय हा श्री चांगदेव परिवर्तन पॅनलचा होणार. सर्वच उमेदवार विजयी होणार असे गावकरी आपसात बोलताना दिसत होते. ही रॅली संपूर्ण गावात फिरताना श्री चांगदेव परिवर्तन पॅनलचे सर्वच उमेदवारांना गावातील महिलांनी ओवाळून विजय भव असा आशीर्वाद देत प्रेम दिले. सांगितलं जात आहे की मागील ग्रामपंचायत शासन प्रशासनाने कोणतीच विकास कामे केली नाहीत असा सूर दबक्या आवाजात महिला, पुरुष व तरुणांमध्ये ऐकायला मिळाला. म्हणूनच आज या रॅलीत श्री चांगदेव परिवर्तन पॅनलचे वार्ड क्रमांक 1 चे उमेदवार आंबे नाना धनगर, अलका सुभाष सोनवणे, वार्ड क्रमांक 2 चे उमेदवार प्रभाबाई मराठे, द्रौपदाबाई मराठे, प्रवीण अशोक मराठे, वार्ड क्रमांक 3 चे उमेदवार चुडामन साधू मराठे, शीतल राजेंद्र पाटील, सचिन योगेंद्र सिंग पवार, वार्ड क्रमांक 4 चे उमेदवार बापू फकीरा एंडाई, नवसाबाई एमाजी पवार, मालूबाई अमोल पवार यांच्यासह राजू पहलवान व समस्त राजपूत, चर्मकार, मराठे, न्हावी पाटील, मारवाडी माळी, जय भीम मित्र मंडळ व संपूर्ण समाज बांधव वेलाणे गाव सहभागी होते. ब्युरो रिपोर्ट, नॅशनल आवाज. आज वेलाणे गावाचा प्रचाराची आघाडी मोठ्या प्रमाणात घेतलेली आहे. कारण कसं, एखाद्या कुटुंबात जर स्त्री शिकली तर सर्व कुटुंब शिकतं. देशाची सत्ता जर एखाद्या महिलेच्या हातात आली तर देश नक्कीच सुधारतो, यात तीळ मात्र शंका नाही. आज आपण या वेलाणे गावामध्ये या प्रचाराच्या रॅलीमध्ये आलेलो आहोत आणि चांगदेव प्रगती पॅनलची प्रचाराने आघाडी घेतलेली आहे. आणि या आघाडीमध्ये, या प्रचाराच्या आघाडीमध्ये तुम्ही माझ्या मागे बघत आहात की किती मोठ्या प्रमाणात 70% महिला या रॅलीमध्ये सहभागी आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की चांगदेव प्रगती पॅनलचा नक्कीच विजय आहे. यावरून असं दिसतं. आपण या संदर्भामध्ये काही महिला ज्या आहेत, काही महिलांना काही प्रश्न विचारणार आहोत. प्रश्न असा आहे, AC मध्ये बसून जर कधी तुम्ही गावाचं राजकारण करत असाल ते कदापि शक्य होणार नाही. एसीच्या गाडीमध्ये जर बसून तुम्ही गावाचं राजकारण करत असाल तर ते कदापि शक्य नाही. कारण का होतं असं, जर का एखादी पुरुषाला, एखादी महिलेला काही रात्री बेरात्री काही प्रॉब्लेम आला तर मग कोण त्यांना दवाखान्यात घेऊन जाईल?
AC मधला मनुष्य, AC मधली बाई, AC मध्ये बसणारी, गाडीत फिरणारी बाई, ते कदापि शक्य होणार नाही. आणि या गावाचा विकास अजिबात झालेला नाही. इथं रस्ते नाहीत, इथं गटारी नाहीत. मी आज या रॅलीमध्ये होतो. या रॅलीमध्ये मी सर्वत्र बघितलं ते रस्त्यामध्ये गटारी कशा काय केलेल्या आहेत. रस्त्यामध्ये गटारी होऊ शकतात? रस्त्यामध्ये गटारी होतात का? आजूबाजूला गटारी होत असतात. तर इथं माझ्या मागे बघा बोर्ड लिहिलेला आहे. तर त्या बोर्डामध्ये लिहिलेलं आहे भूमिगत गटारी. भूमिगत गटारी कशा असतात? तर आपण या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांसोबत आपण काही महिलांशी सोबत चर्चा करणार आहोत. मावशी, काय नाव तुमचं? भारती मराठे. कुठले आहेत तुम्ही? वेलाने. या गावाचे आहे. हां. या गावामध्ये विकास झाला आहे? नाही. कसं म्हणता तुम्ही, कसा विकास नाही झालेला आहे? तर बेघर मिळालं आहे? नाही. तुम्हाला रस्ते मिळाले आहेत? नाही. मग नेमकं काय सांगाल तुम्ही ते सांगा. आज या प्रचाराच्या रॅलीमध्ये तुम्ही आलेला आहात, काय सांगाल तुम्ही? हसू नका. आमच्या गावाला रस्ते नाही, हां बायांना जायला हाय संडास नाही. हां हो. हां. मावशी, तुम्हाला काय सांगता येईल की तुम्ही या प्रचाराच्या रॅलीमध्ये आलेला आहात, काय सांगाल तुम्ही? आमच्या गावाला रोडच करायला नाही, आमच्या गलीचा रोडच करायला नाही. आमच्या हां हां. मग याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार कोण आहे? कोण राहणार ते मग? हा? कोणी जे आहे निकास करा आमच्या गलीचा. हां. मग हां. काय सांगणार आम्ही? आम्हाला मावशी, काय सांगाल तुम्ही? तुम्ही काय सांगाल? मावशी बोला. मला सामायिक संडाशी पाहिजे, गोरगरिबांना विहिरी मंजूर आहेत त्या पाहिजे. बरोबर. आणि सर्वांना सबसमान ठेवायला पाहिजे. बरोबर. हां. इथं कसा विकास झालेला आहे मग? म्हणजे आता- श्रीमंतांनाच विकास केलेला आहे. हां. श्रीमंतांचा हां. विकास केलेला आहे, हां. गरिबांचा विकास झालेला नाही नाही. असं म्हणणार तुम्ही? हां. बिलकुल असं म्हणणार का? हा. तुमचं नाव काय? माझं नाव प्रभाबाई काळू मराठे. इथले तुम्ही प्रॉपर? हा. सर्वांना सगळे आपले होऊन राहायला पाहिजे. हे सांगू इच्छिते की गावात कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाहीये. रस्त्यांची अर्धवट कामं, तसेच महिलांसाठी जे शौचालय बांधलेले त्याची अर्ध भिंत पडलेली असून लोकांचा तिकडून वावर होत आहे. आणि एक गावात गटारी असल्यामुळे डुकरांचा प्रॉब्लेम आहे. ते डुकरांचा प्रॉब्लेम असल्यामुळे आजूबाजूचे जे शेतं आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात नुकसान भोगावं लागत आहे. आणि माझी एक इच्छा आहे की म्हणजे ग्रामसभेमध्ये पहिला ठराव हा डुक्करमुक्त गाव व्हावं ही इच्छा आहे. आणि गोरगरिबांसाठी जी घरकुल योजना आहे ती राबवावी. ते पूर्ण झालेली नसून मागे जे पण घरकुल झालेले आहेत ते अर्धवट आहेत. गरिबांपर्यंत ही योजना पोचलेली नाही आहे. आणि जे काही वृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी STची व्यवस्था आहे, जे अर्ध तिकिटाची व्यवस्था आहे तीही अजून भरपूर लोकांपर्यंत पोचलेली नाही आहे. आणि अंत्यविधीसाठी जो रस्ता आहे, नवरदेव जाण्या येण्यासाठी जो रस्ता आहे त्या रस्त्यांचे कामं देखील अर्धवट असल्यामुळे त्या लोकांना खूप या गोष्टींना प्रॉब्लेम येतो आहे. ह्या गोष्टीचा प्रॉब्लेम येतो आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे रस्ते आहेत ते पूर्ण खराब असल्यामुळे लोकांना येण्या जाण्यासाठीही त्रास होतो आहे. आणि वृद्धांसाठी जी पेन्शन योजना आहे ती देखील व्हावी, जी आत्तापर्यंत पूर्ण झालेली नाही आहे. आणि आजूबाजूच्या गावांचा तुलना केल्यानुसार आपलं गाव अजूनही खूप मागे आहे असं मला वाटतं आहे. बघितलं तुम्ही, या भगिनी म्हणाल्या की आपलं गाव अवघ्या 25 किलोमीटरवर, धुळे शहरातून 25 किलोमीटरवर हे गाव आहे. परंतु या 25 किलोमीटरवर असून सुद्धा 25 वर्ष हे मागे गाव कसं? याला जबाबदार आहेत आपणच, स्वतः जबाबदार आहोत. तर मी पुढील ताईंना विचारतो. ताई, तुम्ही काय सांगाल? कसं बघता तुम्ही या वेलाने गावाला? म्हणून तुम्हाला काय आयडिया नाही सर? काय सांगाल मावशी तुम्ही? विकास झालेला आहे का? नाही. नाही. हात नका. आमच्या गावात प्रमिलाबाई शामराव सरदार, आमच्या गावात काहीच विकास झालेला नाही म्हणून आम्हाला काहीतरी एवढं 2 शब्द बोलू. आता चांगदेव पॅनल कडे तुम्ही कसं बघतात? किती सीट निवडून येऊ शकतात त्यांची? पॅनल यायलाच पाहिजे. असं जर समजा समोरचे जे पॅनल आहेत ते आलेच पाहिजे. ऐकून घ्या. जो समोरचा उमेदवार म्हणजे या पॅनलच्या विरोधात दुसरा कोणी उमेदवार आहे, त्या रात्रीमध्ये तुम्हाला जर त्यांनी म्हणजे मतदानाच्या पहिलीची रात्र असते त्या रात्रीमध्ये तुम्हाला 200 रुपये दिले तर तुम्ही त्यांना मतदान करणार का? नाही करू शकत. साड्या दिल्या प्रत्येका घरी, कोणीच कोणाला करणार नाही. कारण फक्त एसी आपले मध्ये पॅनल- मावशी एसी मध्ये बसून विकास होत नसतो. काय वाटतं तुम्हाला? हो, हां, विकास होत नाही ना? नाही. तर आपण इथेच थांबूया. बघितलं तुम्ही वेलाने गावाचा विकास कशा पद्धतीने झाला आहे. 70% महिला आपल्यासोबत आहेत. चांगदेव पॅनलचा विजय नक्कीच होईल यात मात्र शंका नाही. परंतु चांगदेव पॅनलने जशी तुम्ही लोकांना आता मदत मागत आहात
मतदान तुम्हाला करणार आहात तर त्याच पद्धतीने तुम्ही वागलं पाहिजेत. व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष जोशी सोबत रविकुमार, वेलानेगाव.